नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण गप्पा गोष्टी करणार आहोत, छानपैकी संवाद साधणार आहोत. एका अत्यंत गंभीर आणि सगळ्यांना अंतर्मुख करणाऱ्या विषयाकडे आपण निश्चितपणानं लक्ष केंद्रित करणार आहोत. ज्या व्यक्तीनं संपूर्ण महाराष्ट्रभर 2500पेक्षा जास्त व्याख्यानं, चर्चासत्र, परिचर्चा, संवाद या सगळ्यांशी केलेला आहे असे महेशजी गोरडे आज आपल्या मल्हार कम्युनिकेशन्सच्या हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या संवाद कट्ट्यावर आलेले आहेत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोबाईलमुळं, त्याच्या अतिरेकी वापरामुळं हे जे ॲडिक्शन आहे, हे जे व्यसन आहे, त्याच्यामुळं माणसाचं माकड व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेकांना ही चिंता भेडसावते आहे. त्यासोबतच इंटरनेट असेल आणि आमच्या सगळ्यांचा लाडका टी व्ही असेल, म्हणजे खरं तर ते लोकशिक्षणाचं माध्यम आहे, मनोरंजनाचं माध्यम आहे, पण त्याचाही अतिरेकी वापर वाढलेला आहे. आणि घराघरात आपण बघतो अनेक प्रॉब्लेम्स खऱ्या अर्थानं या गोष्टींमुळे निर्माण झालेले आहे. सगळ्याच गोष्टींचा अतिरेक नेमका कशामुळे होतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. महेश गोरडे हे जळगावच्या कुतूहल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यानिमित्तानं बालसंस्कार केंद्र ते चालवतात. विज्ञानाकडं सुद्धा बालकांना, विद्यार्थ्यांना अत्यंत प्रयोग वगैरे या दृष्टिकोनातून ते मार्गदर्शन करतात. आणि रविवारची संस्कार शिबिरंसुद्धा त्यांनी अनेक प्रकारे यशस्वी केलेली आहेत. असं बहुआयामी व्यक्तिमत्व की ज्यांना समाजसेवेचा छंद आहे. कारण आपला मित्रांनो, मुळात विषय आहे की एक तरी छंद असावा. तर महेश गोरडे यांना या पद्धतीनं लोकशिक्षणाचा, लोकप्रबोधनाचा हा छंद आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रभर त्यांना नावाजलं जातं, ओळखलं जातं. त्यांची स्वतंत्र अशी ओळख खऱ्या अर्थानं निर्माण झालेली आहे. तर महेशजी, आमच्या या संवाद कट्ट्यावर मनापासून आमच्या टीमच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. मला सांगा, आपण MSWमध्ये टॉप केलेलं आहे. हो, आपण टॉपर होतात विद्यापीठामध्ये आणि समाजशास्त्र हा आपल्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. तर आपण ह्या अनोख्या छंदाकडे, अभियानाकडे कसं वळलात? एकतर कॉलेजचं कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणून आमचा एक सब्जेक्ट असायचा की ज्यामध्ये आम्हाला ग्रामीण भागामध्ये आठवड्यातनं 2 दिवस काम करावं लागायचं. त्याशिवाय मी शाळेत असल्यापासून काही संस्थांच्या माध्यमातून सुद्धा मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचो आणि त्यामुळे मुलांशी आणि पालकांशी माझा खूप जवळून संबंध आला. आणि शहरी घरांमध्ये जसा गेलो तसा ग्रामीण भागातही माझा नेहमीचं येणं जाणं असल्यामुळे मला सगळ्या ठिकाणचे काही प्रॉब्लेम्स माहिती होते. कारण त्या काळात नेमका टी व्हीचे चॅनल्स वाढायला सुरुवात झालेली होती. अनेक चॅनल्स आले, महिन्याचे जे त्याचं भाडं असायचं ते सुद्धा कमी होत गेलं. त्यामुळे घराघरामध्ये टी व्हीचे डिश दिसायला लागल्या आणि शेकडो चॅनल्स सुरू झाले होते. मी ह्या चॅनल्सच्या आधीचं पण जग पाहिलं होतं की ज्यावेळेस मी हे बालसंस्कार वर्ग घ्यायचो, टी व्हीचं प्राबल्य कमी होतं अतिशय. त्यामुळे मुलं आणि फॅमिलीमधला त्यावेळेसचं आविर्भाव, त्यांचं बोलणं, त्यांच्यामधली नात्यांची सांगड, हे सगळं मी व्यवस्थित बघत होतो. आणि टी व्ही वाढला तसं पालकांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, मुलांचा पालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि दोघांमधली इंटरॅक्शन कमी झाली. आणि जे पूर्वी पालक मला येऊन सांगायचे बालसंस्कार वर्गामध्ये की माझ्या मुलाला हे शिकवा, ते शिकवा, तो चांगलं करतोय ना, तर पालक कमी येणं सुरू झालं त्यांचं. कारण त्याच पिरियडमध्ये टी व्हीत रविवारी कार्यक्रम असायचे, पालक त्या कार्यक्रमांना जास्त महत्त्व द्यायला लागले. आणि मला मग जाणवायला लागलं की मुलापेक्षा टी व्ही जास्त महत्त्वाचा व्हायला लागलेला आहे. अजून काही वर्ष गेले, मोबाईल आला, मोबाईल हातामध्ये दिसू लागला आणि जिओने तर त्यात क्रांती केली. अतिशय स्वस्त डाटा केल्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेटसुद्धा उतरलं आणि 24 तास टी व्ही मोबाईलमध्ये आला. आणि मोबाईलमधले असंख्य अशा वेबसाईट की ज्यामध्ये खूप चांगल्या आणि खूप घाणेरड्या विकृत वेबसाईट्सचं सुद्धा भरणं आहे. असं सगळं एकत्र पालकांच्या आणि घरातल्या मेंबर्सच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने हे प्रॉब्लेम्स सुरू झाले. खरंच म्हणजे अनोखं आणि अभिनव असं एका अर्थाने ज्याला आंदोलनाचं स्वरूप आहे.
आणि निश्चितपणानं ही चिंताजनक गोष्ट आहे की नात्यांची वीण जी आहे ती उसवत चाललेली आहे, अंतर वाढत चाललेलं आहे आणि जो तो बघतो आपण तो टी व्हीच्या स्क्रीनजवळ आहे, मैदानावर कमी मुलांच्या बाबतीत तर आपला जो विषय आहे टी व्ही, मोबाईल, इंटरनेट, गरज की चैन, या दृष्टिकोनातून मला एक तुमच्या बाबतीत घडलेला किस्सा आठवतो. वर्तमानपत्रांनी सुद्धा तुमच्या या सगळ्या अभिनव आणि रचनात्मक स्वरूपाच्या आंदोलनाची म्हणजे महाराष्ट्रभर दखल घेतली आहे. केवळ खानदेशातच नाही तर ही चळवळ म्हणून याच्याकडे सगळ्यांची दखल घेतलेली आहे. एक गमतीदार प्रसंगसुद्धा तुमच्या आयुष्यात घडलेला आहे, विशेषतः टी व्हीच्या बाबतीमध्ये. सह्याद्री दूरदर्शन जे आहे तो गमतीदार प्रसंग काय आहे बरं, सांगा आमच्या या रसिक मित्रांना. मुंबई दूरदर्शनचा वर्धापन दिन होता आणि तिथले विजय कदम, की ज्यांना आपण अनेक बातम्यांमध्ये नेहमी बघतो, तर त्यांचा मला फोन आला. त्यांनी माझं या टी व्हीचं काय करायचं पुस्तक वाचलं आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये असलेली माहिती त्यांना होतीच, आणि त्यांनी फोन केला की आमचा वर्धापन दिन आम्ही साजरा करतो आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला बोलवायचं आहे की एका बाजूला आम्ही भारतातल्या पहिला मराठी चॅनल्स म्हणजे सह्याद्री वाहिनीचा वर्धापन दिन साजरा करू आणि त्याच दिवशी टी व्हीला विरोध करणारा एक युवक, त्याची मुलाखतही आम्ही आमच्या बातम्यांमध्ये घेऊ. तर असा एक नवीन उपक्रम आम्हाला सुरू करायचा आहे, तर तुम्ही या. तर त्यानिमित्ताने मी तिथे गेलो. मुंबई दूरदर्शनच्या अनेक न्यूज अँकर्स असतील आणि त्यांचा स्टाफ असेल त्यांच्याशी बोललो. तिथे एक छोटंसं लेक्चरसुद्धा माझं झालं आणि नंतर मग लाईव्ह बातम्यांमध्ये माझी मुलाखत झाली. आणि त्यांनी मुंबई दूरदर्शनने स्वतः मला नंतर सांगितलं की आम्हीसुद्धा या विरोधात आहोत की आम्ही जरी टी व्हीत काम करत असलो, आमची रोजीरोटी इथे असली, पगार मिळतो आम्हाला इथे, पण टी व्हीचा अतिरेक व्हायला नको. आणि एका टी व्हीमुळे जर असंख्य कुटुंबांमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होत असतील, जसं गुटख्यामुळे होतात, तंबाखूमुळे होतात, तर तसं आमचं टी व्हीच्यामुळे असं व्हायला नको असं आम्हाला मनापासून वाटतं. कारण आमचा टी व्ही काही गुटखा, दारू इतका वाईट नाही आहे, उलट आम्ही प्रबोधनाचं सुद्धा काम करतो. आणि तुमच्यासारखे लोकांची, तुमच्यासारख्या युवकांची जर साथसंगत असेल तर नक्कीच मर्यादेचं भान ठेवून टी व्ही बघितला जाईल असं आम्हाला वाटतं. वा, म्हणजे लोकांमध्ये याही अँगलने ॲप्रिसिएशन नक्कीच आहे. तुमचा हेतू अत्यंत शुद्ध, निर्मळ आहे. म्हणजे उगाचच काहीतरी सनसनाटी निर्माण करायची आणि काहीतरी वर्तमानपत्रात प्रसिद्धी, सवंग लोकप्रियता मिळवायची असा अजिबात उद्देश नाही आहे. मी पाहतोय आपला सगळा हा प्रवास. तर हे सगळं अभियान राबवताना कुठेतरी याला जोडून तुम्ही शिस्त आणण्याचा सुद्धा प्रयत्न करताय, त्याचं पण कौतुक झालेलं. काय बरं तो प्रकार आहे? मुळात शिस्त तर ती माझ्यापासूनच लागली. कारण मी ज्यावेळेस बालसंस्कार वगैरे घ्यायचो त्यावेळेस माझ्या घरीसुद्धा केबल आली होती. माझ्या वडिलांनी ती केबल आणली आणि घरामध्ये चॅनल्स सुरू झाले आणि मला जाणवायला लागलं की मी बालसंस्कार वर्गात मुलांना ज्या चांगल्या गोष्टी सांगायचो त्याच्या नेमकं विरुद्ध टी व्हीत बघतो आहे. माझ्या घरी कोणी पाहुणे आले तर माझे फॅमिली मेंबर्स टी व्ही चालू ठेवायचे, त्यांच्याशी बोलायचे. पाहुणेसुद्धा टी व्ही बघता बघता एकमेकांशी बोलणं व्हायचं. म्हणजे जे पाहुण्यांचं स्वागत व्हायला पाहिजे आणि ज्या मनापासून गप्पा व्हायला पाहिजे त्यासुद्धा बंद झाल्या आणि ते मला खटकायला लागलं. आधी घरातला टी व्ही बंद केला मी, त्या टी व्हीचं मधलं मशीन काढून टाकलं आणि त्या ठिकाणी रॅक लावले काचेचे आणि तिथे पुस्तकं ठेवले. म्हणजे मी टी व्हीचं ग्रंथालय केलं की जे खूप फेमस झालं महाराष्ट्रभर. अनेक ठिकाणी त्या प्रकारचे ग्रंथालय लोकांनी केले की टी व्हीचं फ्रेम ठेवली फक्त आणि त्याच्यात काच लावून मध्ये पुस्तकं लावलीत. आणि मग त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या घरात ती शिस्त आधी आणली आणि मग टी व्ही बंद अभियान नावाने हा उपक्रम सुरू केला. कारण लोक टी व्ही कमी बघा, चांगले कार्यक्रम बघा असं सांगून ऐकत नव्हते, कारण पालकही ॲडिक्ट व्हायला लागले होते. म्हणजे मला आश्चर्य वाटायचं त्यावेळेस बालसंस्कार वर्गामध्ये पालक येऊन सांगायचे की आम्ही टी व्हीमध्ये जसं डिस्कवरी चॅनल्स आहे वगैरे त्यासाठी टी व्ही आणतो, केबल आणतो आहे आणि आम्ही ते मुलांच्यासाठी केबल्स आणतो आहे. मुलं टी व्हीमध्ये सुरुवातीला डिस्कवरीसारखे चॅनल्स बघायचे, नंतर बिग बॉससारखे कार्यक्रम सुरू झाले, नंतर इतर अनेक प्रकारच्या वाईट कार्यक्रम, विकृती असलेल्या सिरियल्स सुरू झाल्या आणि नंतर त्याच घरांमध्ये पालक डिस्कवरी बंद करून असे विकृती असलेल्या सिरियल्स बघणं सुरू, नंतर बिग बॉससारखे कार्यक्रम बघणं सुरू आणि हे सगळं मुलांसोबत सुरू. म्हणजे मला एक आश्चर्य वाटायचं त्यावेळेस की प्रत्येक आईवडिलांना, आजी आजोबांना वाटतं की आमच्या घरातला नातू, आमच्या घरातलं मूल हे सगळ्या ठिकाणी पहिला पाहिजे, अभ्यासात पहिला, खेळात पहिला, सुदृढ पाहिजे, चांगल्या मनोवृत्तीचा पाहिजे, सुसंस्कारी पाहिजे, असं सगळं एका बाजूला अपेक्षा ठेवायच्या आणि दुसऱ्या बाजूला टी व्ही आणायचा, शेकडो चॅनल्स आणायचे, शिस्त आणायची नाही टी व्ही बघण्याची आणि त्यातनं अशा कार्यक्रमांची निवड करायची आणि रोज असे कार्यक्रम बघायचे की ज्यातून मुलगा चांगला घडायला नको, त्याला हे दिसलं पाहिजे की मामा वाईट,
मामी वाईट, सासू दुधामध्ये विष कालवते, नातेसंबंध किती विकृत स्वरूपाचे आहेत हे त्या सिरियल्समधनं मुलं बघत गेली. आणि वडील जे न्यूज चॅनल्स रोज बघायचे तासनतास, त्यामधून मुलगा हे बघत गेला की जग वाईटच असतं, इथे भ्रष्टाचारच होत असतो, इथे बॉम्बस्फोटच होत असतात, इथे आतंकवादीच असतात, मारामाऱ्याच असतात. हे जगभरातले न्यूज चॅनल्स घरामध्ये आणून टाकत होते. म्हणजे मुलाला चांगलं घडवत असताना दुसऱ्या बाजूला आई आणि वडील दोघं मिळून मुलांना वाईट कसा बनेल याची तजवीज स्वतःच करायचे आणि दुसऱ्या बाजूला मात्र अपेक्षा ठेवायची की माझा मुलगा चांगला बनला पाहिजे. परत एक महत्त्वाची गोष्ट की टी व्हीमध्ये एखादा अश्लील प्रसंग आला तर ज्यावेळेस टी व्ही नुकताच आला होता त्यावेळेसचं मला आठवतं की एखादा अश्लील प्रसंग एखाद्या सिनेमामध्ये असेल थोडा जरी, तरी मुलगा तरी खोलीच्या बाहेर निघून जायचा किंवा वडील आजोबा तरी खोलीच्या बाहेर निघून जायचे. एकमेकांप्रती असलेला आदर आणि संस्काराचा तो भाग होता. पण नंतर चॅनल्स सुरू झाले आणि असे शेकडो कार्यक्रम रोज बघितले जाऊ लागले की त्या टी व्हीत काहीही घडलं तरी आजोबा जागचे उठत नव्हते, आईवडील जागचे उठत नव्हते, नातू तर अजिबात उठत नव्हता. संपूर्ण फॅमिली एकत्र बघून असे कितीतरी दृश्य की जे मुलांवर वाईट संस्कार घडवतील, कुसंस्कार घडवतील असे सहज बघू लागले. आणि त्याचंसुद्धा मला खूप प्रचंड मनस्ताप व्हायचं की हे फार चुकीचं होतं आहे. म्हणून टी व्ही, मोबाईल, इंटरनेट शिस्त अभियान अशा नव्या स्वरूपात हे सगळं सुरू केलं. कारण मोबाईल लगेच अवतरला आणि त्याच्यात टी व्ही आल्यामुळे मोबाईलसुद्धा टी व्हीपेक्षा जास्त घातक झाला. खरं आहे, खरं आहे. अत्यंत परखड पण अंतर्मुख करणारे असे विचार आपल्यासमोर येत आहेत. बरं, मग पॅरेंट्स, पालक जे आहेत ना त्यांना तर आपण काय सल्ला द्याल? बघा, म्हणजे प्रमाण बघितलं की जवळपास अंदाजे सरासरी आपल्या आयुष्यमान जे कमी होतं, म्हणजे आयुष्यातली जवळजवळ 20 वर्ष आपण निरर्थक घालवतो. स्क्रीन टाईम आपला खूप वाढत चाललेला आहे आणि आबालवृद्ध नादी लागलेले आहेत. एका अर्थानं ते व्यसन वाढतं आहे, अतिरेक होतो आहे. तर याची धार, या प्रश्नाची, या समस्येची धार कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आणि मुलं जे गॅझेट्स सतत बघत असतात ते सुद्धा फार वाईट आहे पुढच्या पिढीच्या दृष्टीने. कारण आपण त्यांच्या भविष्यातला एक नागरिक बघतो आहे त्याच्याकडं. तर ह्या पिढीलासुद्धा याच्यापासून, ज्या संकटापासून जर वाचवायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? तुम्ही जे बोलले 20 वर्षांचं, तर त्या बाबतीत मी सर्व्हे केला होता की ज्यावेळेस टी व्ही तर होताच, चॅनलही होते आणि मोबाईलचं सुद्धा हळूहळू प्रस्त वाढायला लागलं होतं. त्यावेळेस मी पहिला सर्व्हे केला होता राज्यभरामध्ये, ज्या ज्या ठिकाणी माझे व्याख्यानं व्हायचे त्या ठिकाणीसुद्धा. त्यात मला असं आढळलं की रोज सरासरी 3 तास टी व्ही लोक बघतात. कधी कमी वेळ बघायचे तर कधी जास्त वेळ, असं सरासरी 3 तास मी धरायचो. तर 3 तास जर रोजचा टी व्ही बघितला तर 1 महिन्यामध्ये 1095 तास आपण टी व्ही बघतो. आणि जर 60च वर्षांचं आपलं आयुष्य धरलं तर 65,700 तास टी व्ही बघण्यामध्ये जातात. तर आपला दिवसाचा वेळ असतो 24 तासांचा, त्यापैकी 12 तास आपण आराम, तयारी, झोपेमध्ये घालवतो आणि उरलेले 12 तास ॲक्टिव्ह असतो, ज्यामध्ये काहीतरी आपण काम करतो, काहीतरी निर्मिती करतो, निर्माण करतो. असे 12 ॲक्टिव्ह तास असतात. तर या 12 ॲक्टिव्ह तासांचा जर आपण दिवस धरला तर 60 वर्षांच्या आयुष्यातले पूर्ण 15 वर्ष हे फक्त टी व्ही पुढे जात होते. म्हणजे हे गणित काहींना खोटं वाटेल, पण तुम्ही हे परत रिवाइंड करून जर बघितलं आणि कॅल्क्युलेटर घेऊन बसला तर मी जे सांगतोय ते तुम्हाला अक्षरशः पटेल. कारण कॅल्क्युलेटरवर हीच फिगर तुम्हाला दिसेल की 60 वर्षामधले 15 वर्ष आपले टी व्ही समोर जात होते. पण मोबाईलचं जसं प्रस्त वाढलं तसा हा आकडा वाढला. तो अनेकांच्या घरामध्ये आता 20 वर्षांचा आहे, काहींच्या घरामध्ये 25 वर्षांचा आहे, काहींचे आयुष्य तर उद्ध्वस्तच होऊन गेलेली आहेत. किती मुलांच्या मनावर विकृत परिणाम या टी व्ही, मोबाईलचे, ऑनलाईन गेम्सचे झालेले आहे. आपण टी व्हीमध्ये, बातम्यांमध्ये बघतो, मोबाईलवर बघतो. पण एवढं सगळं विकृती आणि दुष्परिणाम बघत असतानासुद्धा ॲडिक्शन एवढं वाढलेलं आहे आईवडिलांमध्ये सुद्धा की त्यांचा मोबाईल बघण्याचा जो ॲडिक्शन आहे, व्यसन आहे, ते कमी होत नाही आहे. स्वयंपाक करता करता आई व्हॉट्सअपवर चॅटिंग करते, बातम्या बघता बघता वडील मुलाला त्याच्या अभ्यासाची विचारपूस करतात. पूर्वी हे सगळं टी व्ही, मोबाईल बाजूला ठेवून जे आंतरिक संबंध निर्माण व्हायचे, प्रेमाचे संबंध निर्माण व्हायचे, मुलगा शाळेतनं घरी आला की शाळेतल्या गमती जमती सांगायच्या, सगळे मिळून एकत्र जेवण करायचे, अंगणामध्ये जमायचे, संध्याकाळी सगळे शेजारच्या बाया एकत्र गप्पा मारायच्या, कॉलनीमधले मुलं एकत्र खेळायचे, सुखदुःख वाटलं जायचं, अडीअडचणीला एकमेकाला मदत केली जायची. पण आता संध्याकाळी तुम्ही कुठल्याही कॉलनीत जा, दरवाजे बंद असतात, अंधुक प्रकाश असतो, प्रत्येकाच्या घरामधला टी व्ही सुरू असतो आणि हातामधला मोबाईलसुद्धा सुरू असतो. एकाच वेळेस दोघी बघणारेसुद्धा लोक आपण आज बघतो आहोत की टी व्ही पण सुरू आहे, मोबाईल पण सुरू आहे. आणि ज्या मुलांसाठी आपण एवढे कष्ट करतो आहे, मेहनत घेतो आहे, ज्यांचं आयुष्य आपल्याला घडवायचं आहे, त्या मुलांकडे मात्र दुर्लक्ष होतं आहे. अगदी बरोबर आहे. आणि एक ॲनालिसिस आलं होतं मागं की ह्या मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळं, म्हणजे आधी
सासरी गेलेली लेक लाडाची लेक कधीतरी तिचं पत्र यायचं आणि त्याच्यातनं तिच्या भावना व्यक्त व्हायची थोडक्यातच. पण आता मोबाईल उचलला की काय अगदी रोज डे टू डे आणि ते एका दिवसातनं सुद्धा 3-4 वेळा माहेरी सासरी असं सगळं बोलणं होतं. तर त्यामुळे सुद्धा अंतर वाढत चाललं आणि घटस्फोटाचं प्रमाणसुद्धा वाढत चाललं. म्हणजे हे किती विचित्र आहे सगळ्या गोष्टी. तर एक MSW आपण केलेले, आपण टॉपर होतात आणि समाजशास्त्राचे एक शिक्षक विद्यार्थी म्हणून सुद्धा आणि समाज शिक्षक म्हणून सुद्धा खऱ्या अर्थानं जे अभियान आपण राबवत आहेत अत्यंत सकारात्मक आणि रचनात्मक स्वरूपाचं हे कार्य आहे. तर आपण काय सांगाल? एकतर समाज माध्यमांचा विवेकाने वापर व्हायला पाहिजे असं आवाहन आपण नेहमीच करतात. तर त्याची मांडणी आपण कशी कराल? मी नुसतं दुष्परिणाम सांगून थांबलो नाही तर त्यावर उपायसुद्धा दिले पाहिजे, पर्यायसुद्धा दिले पाहिजे आणि ते शक्य असणारे असायला हवेत. हे सुद्धा प्रकर्षाने मी त्यावर विचार केला आणि त्यात मी अनेक पालकांना, विद्यार्थ्यांना, सगळ्यांना प्रत्येक वेळेस सांगत गेलो. 2,500 व्याख्यानं माझी आतापर्यंत झाली. प्रत्येक ठिकाणी मी काही गोष्टी सांगितल्या की जर आपल्याला TV मोबाईल कमी करायचा आहे तर एक टाईम टेबल बनवलं पाहिजे आपण, की कुठल्या कार्यक्रमांची निवड आपण करणार आहे, योग्य तेच कार्यक्रम आपण निवडले आणि टाईम कमी केला TV बघण्याचा तर आपली TV बघण्याचा वेळ कमी होतो, आयुष्यातले वाया जाणारे वर्ष वाचतात. अनेक घरं अशी आहेत भारतात, जगामध्ये सुद्धा, की ज्यामध्ये फक्त रविवारी TV पाहायला जातो. अनेक घरं अशी आहेत की जिथे जसं आपण आठवड्यातनं एखादा उपवास करतो तसा TVचा उपवास करणारी घरं आहेत. अनेक घरं अशी आहेत की उन्हाळ्याच्या 2 महिन्यांच्या सुट्ट्यांमध्येच TV लावतात, बाकी वर्षभर TV बंद ठेवतात. अनेक घरं अशी की 1 दिवसात TV बघतात. अनेक घरं अशी आहेत की मोबाईलचा टाईम ठरवलेला आहे की एवढा ते एवढा वेळच मी व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे जे काय असेल तो अर्धा तासामध्ये बघेल, बाकी वेळ मोबाईल बंद ठेवेल, फोन आले तर मी स्वीकारेन, बाकी अन्यथा मी मोबाईलवर वेळ घालवणार नाही. त्याचं टाईम टेबल पूर्ण फॅमिली पाळते, अशी सुद्धा अनेक घरं आहेत. तर अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. मग मुलांना जर TVपासून दूर करायचं असेल, त्याच्या अट्रॅक्शनपासून, मोबाईल गेम्सपासून दूर न्यायचं असेल तर रागावून चालणार नाही. मुलं रागावून ऐकणार नाहीत, उलट आदळआपट करतील, पालकांप्रती द्वेष वाढतो त्यांचा, कारण आईवडील त्यांना आवडत्या गोष्टी बघू देत नाहीत TV मोबाईलमध्ये, त्यामुळे घरातलं वातावरण बिघडतं. तर त्यांना सांगतो की तुम्ही पर्याय द्या मुलांना TV आणि मोबाईल जसा आवडतो त्यापेक्षा असा पर्याय हवा की ज्यामध्ये तुमच्या फॅमिलीचं एकत्रीकरण व्हायला हवं. म्हणजे एखादा रविवार तुम्ही असं करा की सगळी फॅमिली म्हणून स्वयंपाक बनवते, वडील पण भाजी चिरू लागतायत, मुलंही स्वयंपाकात मदत करतायत. तर मुलं यांना प्रचंड आनंद होतो की माझी आई पण मदत करते, वडीलही मदत करतात, आजोबा पण स्वयंपाक करू लागतात, आम्ही सगळं मिळून काहीतरी करतोय, त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा सहभाग आहे, याचा प्रचंड आनंद मुलांना होतो. आणि त्यातून मुलं हेही शिकतात की आईला स्वयंपाक करताना किती अडचणी येतात, किती नियोजन करावं लागतं, अशा अनेक गोष्टी मुलं शिकतात. त्या आनंदामध्ये मुलांना TVची, कार्टून्सची अजिबात आठवण येत नाही, कारण ती वेळ मुलांनी त्यांच्या आईवडिलांसह घालवली असते. त्यांचा क्वालिटी टाईम आईवडिलांचा मुलांना मिळालेला असतो आणि त्यातला एकत्रित आनंद ते उपभोगत असतात. त्यापुढे तो कार्टूनचा आनंद फिका ठरतो. मग दुसऱ्या रविवारी घराची सगळ्यांनी मिळून साफसफाई करणं झाले, एखाद्या पुढच्या रविवारी सगळ्यांनी मिळून सहलीला जाणं झालं. तर अशा अनेक गोष्टी आठवड्यातनं किमान एकदा पूर्ण फॅमिली मिळून जर आपण करायला लागलो तर मुलांना हे कळायला लागतं की TV शिवाय सुद्धा आनंद आहे आणि माझ्या आईवडिलांसकट बोलताना सुद्धा मला आनंद मिळू शकतोय, त्यांच्यासोबत मी नवीन नवीन शिकू शकतोय, बाहेर जाऊ शकतोय, फिरू शकतोय, त्यांना माझ्याशी बोलणं आवडतंय, ते फक्त TVत लक्ष घालत नाहीत, नुसत्या न्यूज ऐकत नाही, माझी आई फक्त व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर नाही आहे, तर ती माझ्याशी पण तेवढ्याच आनंदाने वेळ घालवते. हे ज्यावेळेस मुलाला कळतं त्यावेळेस ते आंतरिक संबंध डेव्हलप होतात, की ज्यामुळे आता अनेक घरांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, पण असे करणारे पालकही आहेत की जे शिस्त पाळत आहेत. वा, किती म्हणजे आपल्याकडे ह्या गोष्टींची आणि ह्या प्रश्नांची, ह्या समस्येची उकलसुद्धा आहे. म्हणजे केवळ आपण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की चिंता नाही चिंतन करो, व्यथा नाही व्यवस्था करो, तर तुम्ही हा मार्गसुद्धा दाखवला, ही उपाययोजना पण सांगितलेली आणि एक अभियानातला सक्रिय कार्यकर्ता असं करू शकतो. मनापासून जे आपण कार्यकर्ता या भावानं, समर्पित या भावानं काम केलेलं आहे त्याचे उत्तरं तुम्हाला मिळालेले आहेत. या सगळी भ्रमंती करत असताना, निरीक्षण नोंदवत असताना किंवा अभ्यास करत असताना आणि व्याख्यानं, संवाद करत असताना. तर खूप छान आपलं हे सगळं काम आहे. कुतूहल फाउंडेशनचं सुद्धा आपण सारथ्य करतात आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विशेषतः या सुट्टीच्या कालावधीत छंदवर्ग आपण फार अनोख्या पद्धतीने चालवतात. जे नेहमीचे छंदवर्ग असतात ते असतातच, पण जरा विज्ञानाकडं नेणारे, तर त्या बाबतीत काय सांगाल आपण?
त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी स्क्रीन टाईम म्हणजे इकडचं लक्ष इकडे केंद्रित होतं आणि ते गरजेचं आहे. मुलांना निर्मितीचा आनंद खूप आवडतो. बरं. म्हणजे काहीतरी निर्माण करणं, मग ते मातीतून असो, कचऱ्यातून असो, कशातूनही असो, काहीतरी मुलांनी निर्माण केलं ना त्याचा प्रचंड आनंद त्यांना होतो. त्या आनंदापुढे सगळे आनंद फिके ठरतात त्यांच्या. तर आम्ही जे सुट्ट्यांमध्ये कार्यक्रम राबवतो त्यामध्ये त्यांना निर्मितीचा आनंद घेऊ देतो. त्यात ते सायन्सचं मॉडेल बनवतील, एखादा कुठला शोपीस बनवतील, रंगकाम करतील, स्वतः कचऱ्यामधनं काहीतरी अनेक चांगल्या गोष्टी की ज्या उपयोगाच्या असतील त्या बनवतील. असं आम्ही या ठिकाणी छंद वर्गांमधून मुलांना घेतो, समर कॅम्प्समधनं मुलांना घेतो आणि मग ती निर्मिती घरापर्यंतसुद्धा पोचते. मग त्यात आम्ही अशा अनेक उपक्रम देतो मुलांना की आज घरी गेल्यावरचा होमवर्क की आई वडील आजी आजोबा जे असतील त्यांना घेऊन तुम्हाला हे तयार करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी दाखवायला घेऊन यायचं आहे. मग त्या दिवशी वडील आई सगळी फॅमिली मिळून काहीतरी बनवते आणि मग ते या ठिकाणी येऊन आम्हाला दाखवतात. त्यातनं असं साध्य होतं की आईवडिलांनासुद्धा मुलांना वेळ देऊन त्यांच्यासोबत बसावं लागतं आणि तो निर्मितीचा आनंद आईवडील स्वतः घेतात. खूप आईवडील तक्रारी करतात, मुलं गाडी खेळणं घेतात आणि तोडतात 2 दिवसात, पण ते तोडल्यानंतरसुद्धा मध्ये काय आहे हे ते शोधतात. म्हणजे त्यांनी जरी वस्तू तोडली तरी ते वाया गेलेली नसते, तर ते तोडल्यानंतर ही गाडी चालते कशी, मध्ये कशी मोटर असते, ती वर्क कसं करते, मध्ये काय काय सामान असतं हे मुलं शोधतात, ते बघतात. त्यातून त्यांची प्रगती होत असते, फिजिक्सचं नॉलेज वाढत असतं आणि याकडे पालकांचं दुर्लक्ष होतं. त्यांना वाटतं 100 रुपयाची गाडी मोडली, पण त्याने 1 लाख रुपयाचं ज्ञान त्या ठिकाणी आत्मसात केलेलं आहे. याकडे पालकांचं दुर्लक्ष होतं. मुलगा त्रास देतो, खिडकीवर चढतो, आदळआपट करतो, खुर्च्या लोटतो, भांडे फेकतो हे सांगतात, पण त्याला काहीतरी क्रिएटिव्ह हातात तुम्ही द्या, पर्याय द्या त्याला काहीतरी की ज्यात तो त्याचा वेळ घालवेल आणि त्याच्या अंगातली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती योग्य मार्गाने बाहेर पडेल. याची तजवीज न करता जर तासनतास TV मोबाईल पुढे बसलात तुम्ही आणि मुलाला गप्प बसण्याचा प्रयत्न करत राहिला तर त्याच्या मनावर परिणाम होतो. मग ते मानसिक दुष्परिणामांमधनं पुढे समोर येतात. म्हणजे आज अकाली प्रौढ मुलांचं प्रमाण भारतामध्ये प्रचंड वाढलेलं आहे, कारण TVत बालपणापासून ते अशा अनेक गोष्टी बघतात की ज्या या वयात बघणं योग्य नाही आहे आणि अशा अनेक गोष्टी पाहिल्यामुळे त्यांचे विचार भरकटतात, विकृती मनामध्ये येते. त्यांना त्यांचं बालपणसुद्धा उपभोगता येत नाही, कारण ते बालवयातच मोठे झालेले असतात आणि बालपणाचा निरागस आनंदसुद्धा त्यांना उपभोगता येत नाही. आणि यामध्ये त्यांचा स्वतःचा दोष नाही आहे, तर बेशिस्तीने TV पाहणाऱ्या आईवडिलांचा दोष आहे. अतिशय अंतर्मुख करणारे असे विचार आहे. खरं तर TV, मोबाईल, इंटरनेट, गरज की चैन हा ज्वलंत असा विषय आहे आणि त्याच्यावर समर्पक असं विवेचन आणि या संवाद कट्ट्यावर येऊन त्यांच्या मनातलं आणि त्यांनी प्रत्यक्ष म्हणजे लोकात शिकवे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असं नाही आहे, तर चॅरिटी बिगिन्स ॲट होम या उक्तीनुसार त्यांनी स्वतःपासून सुरुवात केलेली आहे. ते त्यांनासुद्धा TV आवडायचा खरं तर, पण त्यांनी जेव्हा त्याचे दुष्परिणाम शोधायला सुरुवात केली, अनुभवायला सुरुवात केली, तीव्रता त्यांना जाणवायला लागली, तर त्यांनी समाज शिक्षकाचं व्रत हाती घेतलं आणि आजवर 2500च्या वरती व्याख्यानं दिली आहेत आणि अखंडपणे हा यज्ञ त्यांचा सुरू आहे. तुमचे सगळे संकल्प सिद्धीला जावोत आणि मनात जे काही योजलेलं आहे त्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी व्हावं अशी आमच्या संपूर्ण मल्हार टीम्सच्या वतीनं आणि हॉबी टू बी डूच्या या टीमच्या वतीनं मनापासून आपल्याला शुभेच्छा आहे. त्यासाठी शुभकामना. धन्यवाद. 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 आपका जीवन अनोखा, हर रंग से सजा, हर मौसम में निखरा. आपकी सफलता, आपकी उपलब्धियां और उसके पीछे छुपी अपार मेहनत, आपका कर्म के प्रति लगाव, समर्पण व नया कुछ करने का पागल सा जुनून, जीवन राह में आई अनगिनत मुश्किलें जिसने सिखाई कई अनपढ़ी बातें, आपके शौक, आपका पैशन जो आज भी आपको अपार सुख की अनुभूति देता है, आपके बुजुर्गों की बड़ी सोच, निस्वार्थ भाव एवं परिवार के लिए किया गया अपार त्याग, आपका परिवार, आपके मित्र जिसे याद कर आज भी आंखें नम हो जाती हैं, ग्राहकों का प्यार, उनका अपनापन जो आज भी हमें कुछ नया करने का जोश देता है. सच है ना, आपका जीवन आपका है, अलग है, अनोखा है, अनमोल है. चलो उसे लिखेंगे, उसे शब्दों में ढालेंगे, शब्दों को रंगों से सजाएंगे, उसकी किताब बनाएंगे. और हाँ, मल्हार लाइमलाइट है
आपके पीछे जो आपको इस कार्य में पूरी तरह से मदद करेगा।